काय झालंय, काही लोकांना सत्तेचा माज झालाय आणि त्याच्यामुळे लोकांसाठी कोण काम करते याच्याकडे लक्ष न देता स्वतःची त्याच्यात पोळी भाजून आता नवीनच तिथे निवडून आलेले परत नगरसेवक आहेत आणि ते आता सभापती आहेत. तिथे ते सभापती असताना स्वतःचं ती जागा कब्जा करून त्याच्यावर अनधिकृत जेव्हा बांधलं गेलं, 5-7 गाळे जे काय बांधले गेलेत, त्यावेळी बांधताना सुरुवातीपासून त्यांच्या विरोधात कंप्लेंट बऱ्याच दिलेल्या होत्या. त्यावेळी प्रभाग अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात ते सगळे हिअरिंग वगैरे सगळ्या प्रोसिजर झालेल्या असताना देखील त्यांच्या कामावर कारवाई होत नाही. आणि जिथे घाण, कचरा, मुतारी आणि घाणेरडं तिथलं जो प्रकार होता, तो सगळा मी निवडून आल्यानंतर तो प्रकार तिथे लोकांना त्रास होत होता. म्हणून स्वतःहून पुढाकार घेऊन तिथे मी गार्डन बांधण्याचा प्रस्ताव केला. आणि दुसरी गोष्ट, गार्डन बांधताना देखील या माणसाने आहे प्रभाग क्रमांक 2चा नगरसेवक आणि 3 मध्ये कायम लुडबुड करत तिथे त्यावेळी 2-3 भिंती देखील बांधताना 2-3 वेळा भिंती त्या पाडलेल्या आहेत त्यांनी. म्हणजे ह्यांना काही चांगली कामं त्यांना नकोच आहेत तिथे. त्यांना फक्त जमिनी हडप करा, स्वतःची इल्लीगल बांधकामं करून घ्या आणि स्वतःचा फायदा करून घ्या. याच्यासाठी त्यांना नगरसेवक पद पाहिजे. आणि इतक्या वर्षात ते नगरसेवक असताना तिथे एवढं घाण होती, कचरा होता, मुतारी बनवली होती, सगळं काही होतं, लोकांना त्रास होत होता. त्यावेळी तिथे काही केलं गेलं नाही. मग आता जर मी तिथे हे गार्डन बांधलेली आहे, ती गार्डन बांधताना जी सुरुवात केली त्याने तोडायला वगैरे, ते आता पण तिथे असलेला जिथे केअरटेकर म्हणून आम्ही ठेवलेला आहे, तो ॲक्च्युली महानगरपालिकेने सैनिक सिक्युरिटी असताना त्याला सिक्युरिटी म्हणून ती जागा दिली होती गार्डन बघण्यासाठी आणि त्यानुसार तो जोपासतोय. आज तिथे झाडं देखील चांगल्या पद्धतीने मोठी झालेली आहेत. तर आता त्याचं पूर्ण जे हे बघणं, झाडांचं पालनपोषण करणं, हे काम आता त्यांनी DP मधून, म्हणजे ह्यांची किती करामती, एकास एक कसे गुन्हे आता बाहेर पडतायत ते बघा. की त्यावेळी ती जागा आता हडप करण्यासाठी नवीन DP मध्ये त्यांनी ती जागा पालिकेच्या माध्यमातून बाहेर काढली आणि आता पालिकेकडे ती गार्डन नाही आहे म्हणून सांगतायत. पालिकेकडे जर ती गार्डन नाही आहे तर त्या पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे तिथे तोडायला कसे येतात? आणि तिथे तो सिक्युरिटी म्हणून काम करतोय, काही एक पैसा न घेता तिथे झाडांची पूर्ण मशागत करतोय. आता तो तिथे करत असताना त्याला बसण्यासाठी किंवा तिथे राहण्यासाठी एक छोटं, त्याला कोणी जेव्हा सुरुवातीला होता तेव्हा देखील कोणी केबिन दिली नाही तिथे, किंवा आता तो राहण्यासाठी त्याने तिथे एक छोटंसं टेबल टाकलंय आणि एक प्लास्टिक टाकून तिथे बसतोय. तर त्याच्यावर कारवाई करा. आणि मी सरळपणे आरोप करते की हा जो सभापती निवडून आलाय तिथे भाजपचा प्रभाग समिती 3 मध्ये, त्याला ती जागा हडप करायची आहे. कारण सुरुवातीला देखील बांधकाम करताना त्याने खूप त्रास आम्हाला दिलेला आहे आणि आता देखील तिथून ती गार्डन काढण्याच्या मागे आहे, जेणेकरून तिथे त्याला पूर्ण ती जागा त्याच्या ताब्यात मिळू शकेल. आणि याच्यासाठी त्याचे प्रयत्न आहेत. मी प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांना आणि आयुक्त साहेबांना पण सांगू इच्छिते की खरोखर तुम्हाला एवढ्याशा झोपड्यावर तिथे कारवाई, तुम्हाला आतल्या सिक्युरिटीच्या झोपड्यावर जर कारवाई करायची असेल तर पहिली कारवाई त्याने इल्लीगल बांधलेल्या बांधकामावर करा. जे 7-8 गाळे बांधले त्याने आत्ता देखील शनिवार रविवार पकडून त्यांचं पूर्ण काम चालू आहे. पोल वगैरे टाकण्याचं काम चालू आहे. त्याची फोटो देखील माझ्याकडे आहेत. आज त्याचं ते काम चाललेलं आहे. तर ते सगळं पूर्ण जमीनदोस्त करा आणि नंतर आमच्या त्या गार्डनकडे यायचे. आणि मी तिथून गार्डन हलवू देणार नाही, भले माझं काही होऊ देत. आणि किती जण अजून नाचकाम केली तर त्यांच्या विरोधात उभं राहणं माझं काम आहे आणि मी राहणार. पण तिथल्या लोकांना तिथे चांगली गार्डन मिळालेली आहेत, लहान लहान मुलं तिथे खेळत असतात, खेळणी लावलेली आहेत, व्यायामाचं साधन लावलेली आहेत, तर ती सगळी काढू देणार नाही. आणि ह्यांचा जो मनात इच्छा आहे की ती जमीन काबीज करायची आणि ती पूर्ण तो प्लॉट आपण घ्यायचा, तर ते कधीही साध्य होऊ देणार नाही. हे त्या सभापतीने पूर्ण जाणून घ्यावं. आणि पुन्हा जर माझ्या नादाला लागला तर सभापतीची काय हालत करणार आहे ना, ते मीच करू शकते आणि मीच करणार आहे. कारण सुरुवातीपासून त्या माणसाने त्याचा 2 नंबर प्रभाग असताना देखील 3 नंबरमध्ये ढवळाढवळ केलेली आहे. त्यामुळे कदापि असा अन्याय आम्ही सहन करणार नाही. याची काळजी आता प्रशासनाने घ्यावी आणि मला त्याचं उत्तर द्यावं. जर त्याचे पूर्ण जमीनदोस्त केले तर आम्ही स्वतःहून या सिक्युरिटीची झोपडी जी आहे ते आम्ही स्वतःहून काढून टाकू. ह्या आज या तुमच्याद्वारे मी तुम्हाला सांगते.